सरिता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा गाठ सारी युगाची माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्यलक्ष्मी. सरिताला तुलेत बसवायचं नाही, कारण आज गावाच्या नजरेत सरिता ही भाग्यलक्ष्मी आहे आणि तिची हार आपल्याला कुठल्याही परिस्थितीत परवडणार नाही. म्हणून सरिताऐवजी मी काशीला तुलेत बसवणार आहे. काशी कोणाची पोरगी आहे आपल्याला कळलं पाहिजे. होय, पर त्यो फक्त या गुरुवालाच ठाव आहे आणि यो माणूस सांगणं म्हणजे महाकठीण. त्याचं नाक दाबून तोंड उघडतो की. कॉफी कोणासाठी घेऊन चाललेस? आई सरिता करता. हे बघ सरिता, आता तू लग्न करून या घरात आलीयस तेव्हा या घराला या घरातल्या माणसांना तुला आपलं करून घ्यायला हवं. असं स्वतःवरती रुसून अन्नावरती राग काढून काय होणार आहे? आणि तरी काशीताई, सरिता, काशीताई, अगं सरिता, अगं काय झालं तुला? अगं काय झालं ते तुला? काय होतंय? आई, बाबा, अहो सूर्य भाऊजी या लवकर. अगं सरिता, आई, अहो लवकर या ना. काय झालं सरिताला? बाजूला. सरिता, 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 काय झालं आपल्या सरिताला? पण काय दिलंस तिला? अहो काय नाही आई, फक्त कॉफी दिली मी तिला. खोटं बोलतेस? काय करतेस हे? सरिताकडे लक्ष दे. सरिता बाळ, हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला लवकर. सरिता, हो ॲम्ब्युलन्स बोलवा पटकन. या बाप्पाजी, ओ बाप्पाजी. जय हो बाप्पाजी. या या राजेश परमार या. यावेळी तुमच्यावर आम्ही एक मोठी जबाबदारी टाकणार आहोत बरं का. तुम्हाला असं एक काम करायचं की जे आजपर्यंत कोणी केलेलं नसेल. मी यांना समधी कल्पना दिली. उलट हे सांगत होते यांच्याकडे असा एक वजन काटा आहे जो रिमोट वर चालतो. तुम्ही आणि सरिता त्या तुलेमध्ये बसलात की हे ते रिमोटचं बटन दाबणार. अहो मग तुम्हीच काय, हत्ती जरी त्या पारड्यामध्ये बसला ना तरी ते पारडा असं वर उचललं जाणार. वा वा राजेश परमार, आम्ही खुश आहोत. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा बाबा कदम, तुम्ही सुद्धा नीट ध्यानात घ्या. आम्ही फिराई आईचा उदो उदो म्हटलं की रिमोटचं बटन दाबलं गेलं पाहिजे. बाप्पाजी तुम्ही काळजी करू नका, अगदी प्लॅन प्रमाणे सगळ्या गोष्टी होणार. वा बाबा कदम, आता ती कामिनीबाईची सून जमिनीवर येईलच, पण त्या हवेत उडणाऱ्या कामिनीबाई सुद्धा जमिनीवर येतील. सुख दुःखानी सर्वाणी नक्की नक्की. आणि बाप्पाजी अख्ख्या गावाला समजेल तुम्हीच थोर आहात. काळजी करू नकोस तू, सगळं व्यवस्थित होईल.
डॉक्टर काय म्हणतात? त्यांचं म्हणणं आहे की विष अख्ख्या शरीरात पसरलंय, त्यामुळे आताच काही सांगणं कठीण आहे. पण त्यांनी लगेच ट्रीटमेंट सुरू केली आहे. काही झालं तरी सरिता वाचलीच पाहिजे. आई, सरिताची ही अवस्था पाहवत नाहीये का? मुळात सरिताची ही अवस्था कशामुळे झाली? त्या काशीमुळे. तिचाच डाव असणार काहीतरी. अगं, काशीमुळे ही अवस्था झाली असं म्हणण्यात काय अर्थ आहे? त्या काशीची बाजू घेऊन तुम्ही माझ्याशी भांडत नका जाऊ. अहो, सरिता जी कॉफी प्यायले ना, ती कॉफी तिला काशीने दिली होती. पण याचा अर्थ काशीनीच कॉफीमध्ये विष टाकलं असं होत नाही. तिनं चुकून कदाचित काही औषध तर घेतलं नसेल. भाऊ, तुम्ही एक गोष्ट विसरताय. माझी बायको अडाणी नाहीये, ती सुद्धा एक डॉक्टर आहे. सूर्या, वाद घालण्यात काहीही अर्थ नाही. मुळात हे सगळं कशामुळे झालं हे कळलं पाहिजे. मला तर वाटतं की तिने आत्महत्या केली असेल. कामिनी, तू काय बोलतेस तुला कळतंय का? मला जे वाटतं ते मी बोलले. कोण कशाला तिला विष देईल? नाही तर हे बघा, तुम्हाला पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या. सूर्या, आई, आई मला तर काही सुचत नाही. सरिता काळजी करू नकोस. बाबा कदम, तुम्ही इथे? हा, तुमच्याकडे आलो होतो, काम होतं ना. हो, काम कसलं काढताय? गावात काय चाललंय कळलं नाही वाटतं तुम्हाला? काय झालं? म्हणजे तुमच्या कानावर अजून ती बातमी आलेली नाही? छे, अहो, धनाजीरावांच्या धाकट्या सुनेनं म्हणजे सरितानं विष घेतलंय. काय? काय गोड बातमी दिलीत राव. यात गोड बातमी कसली? अहो, आमच्या करता तर गोडच आहे ना. बाप्पाजींना जर सांगितलं ना ही बातमी, लई आनंद होईल त्यांना. बरं, ते जाऊ दे. इथे काय काम काढलं? गुरव, तुमची बायको कोयना काय म्हणते? काशी कुणाची मुलगी आहे? गुरव, कुणाची मुलगी आहे? बऱ्या बोलानं सांगा. काशीचा बाप कोण आहे? नाहीतर बाबा कदम, मी हे सांगेन, पण माझी एक अट आहे. कसली? या ठिकाणी कोयना नको. का? मला बी समजा कळाया हो. तर कोयना बाई, तुमच्यापेक्षा ते मला कळणं जास्त महत्वाचं आहे का नाही इथं? अहो, पर बायकोच्या समोर खरं सांगाय काय जाते या? नाही जाणार म्या. बाबा कदम, मी माझा निर्णय सांगितलाय. तुम्हाला जर तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर कोयना बाई, तुम्ही जाओ. आता बोला गुरु. आई, का करतेस तू असं? अगं, कसली परीक्षा घेतेस तू? तू
तुझ्या मनात काय हे नाही ओळखता येत आम्हाला. मी हात जोडून प्रार्थना करते ग, असं अंत नको ग बघूस. आई सरिताला वाचव ग, ती खूप चांगली मुलगी आहे. तिचं दुर्दैव म्हणून ती या गावाशी, या लोकांशी जोडली गेली. तिला या गावातल्या चालीरीती रूढी काहीच माहित नाहीये ग. तिला या दुष्टचक्रात ओढू नकोस. तुला जी काही परीक्षा घ्यायची ती मी द्यायला तयार आहे. पण माझ्या सरिताला वाचव. माझ्या सरिताला वाचव आई. आई तिला काही होता कामा नये. बाबा कदम, मी ते जे काही बोललो ना ते झोपेत बडबडलो. काशी मोठ्या माणसाची मुलगी आहे, जयश्री तिची आई नाही. पण तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं? अहो, मला काय वाटत असतं तर तुम्हाला विचारायला आलो असतो का? मलाही तेच म्हणायचं आहे. म्हणजे हो, म्हणजे कोयना आता तुम्हाला जे काही म्हणाली ते तुम्ही ऐकलत, तुम्हाला ते पटलं? हो, ते पटण्यासारखंच होतं, पण ते खरं नाही. म्हणजे हो, कोयना माझं सारखं डोकं खाते. तिला चघळायला काहीतरी विषय मिळावा म्हणून मी हे तिच्या डोक्यात भूत भरवलं. भूत घातलं? अरे काय बडबडताय? नाही, कळतंय मला. म्हणजे हे कळायला तसं कठीणच आहे. पण बघा, मी आता तुम्हाला समजावून सांगतो. म्हणजे समजा आता तुमची दुसरी बायको इन्स्पेक्टर जंत्रे बरोबर फिरताना दिसली तर तुम्ही लगेच विचारात पडाल ना. गुराव, काय बोलताय हे? नाही, अहो हे खरं नाही, खोटं आहे. आता जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या बायकोला इन्स्पेक्टर जंत्रेबरोबर बघाल तेव्हा लगेच तुम्ही संशयाने बघाल की नाही. हे मी तुमच्या डोक्यात भरलं, भूत भरलं. अशाच एका भूतानं कोयनालाही पछाडलाय. आता काशीच्या विचारात ती राहते आणि मला त्रास कमी देते. हा विषय तिच्यासाठी आता विरंगुळा झालाय. विरंगुळा? काय आयडिया शोधून काढली तुम्ही गुरु. मानलं बुवा तुम्हाला. हो ना. बरं चला, मी निघतो. हो, कोयनाबाईंना आतमध्ये पाठवून देतो. हो. अरे ह्या जंत्रेचा काही भरोसा नाही राव. गुरु, म्हणजे तुम्ही माझ्या बायकोबद्दल आणि जंत्रेबद्दल जे काही सांगितलं ते समज खोटं आहे ना? खोटं खोटं. तुमच्या डोक्यात भूत घातलं. विरंगुळा. 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 काय हो, तू बाबा कदम कशा पायी हसत हसत गेला? अहो, घरातल्या गोष्टी त्या बाबा कदमला सांगण्याची काही गरज होती? पुन्हा असं काही केलंस ना तर जीव घेईन मी तुझा. आणि हो, ती काशी एका मोठ्या माणसाचीच मुलगी आहे, पण हे मला त्या बाबा कदमला सांगायचं नव्हतं. आणि माझ्या तोंडून हे जर बाहेर पडलं ना तर तुझ्या कपाळावर हे जे ठसठशीत कुंकू मिरवतेस ना ते पुसलं जाईल. लक्षात ठेव. असला नवरा असल्या परीस हे कुकू पुसलं गेलेलंच बरं. आई ग, हा
बल्ब्या सॉलिड हा, म्हणजे ते दादाचे हाक आणि हे हिट आहे, हिट आहे. हसायला काय झालं? अरे तुझी बायको हॉस्पिटलमध्ये आणि तुला हसणं सुचतंय? आई सॉरी सॉरी, खरंच म्हणजे खूप वाईट वाटतंय मला, खूपच वाईट वाटतंय. ती बिचारी तिकडे हॉस्पिटलमध्ये, काय होईल माहित नाही, पण म्हणून आपण असंच राहायचं का? हा काय मातोश्री, असंच वागायचं ना? सूर्या, तू काय म्हणतोस? भारी, एकदम भारी ऍक्टिंग करतोस बघ. हा मग आपल्याला एक चान्स मिळाला ना, आपण सगळ्यांची सुट्टी करून टाकू, माहिती का तुला? पण काय काय ती सरिता मरणार नाही ना? नाही रे, वैद्यबुवांनी काय सांगितलं माहितीये का? औषधाची मात्रा जास्त झाली ना तरच मरण अटळे. तसं झालं तर? माहित नाही, मी पण जरा गडबडीतच ते औषध टाकलं होतं कॉफी. तरी आई अगं तू काळजी करू नकोस. सरिता जर का गचकली ना तर ताबडतोब तुझं दुसरं लग्न लावते की नाही बघ. नाही हा, ते आपण सरिताशिवाय दुसरी कोणाशी लग्न नाही करणार, आधी सांगून ठेवतो तुला. आपलं सॉलिड लव आहे तिच्यावरती. नाही नाही नाही, तर आपल्याला चालणार नाही, आधी सांगतो. हो 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 सूर्या, म्हणजे ते आपण नंतर बघू दुसऱ्या लग्नाचं. हा पण या पोरगी जरा चांगली बघा, म्हणजे यातली सरिता सारखी नको, एकदम सॉलिड आयटम पाहिजे. सरिता सारखी नको काकूबाई वरणवाद. चांगली की दुसरा लग्न. आई भिराई मला माफ कर. आई भिराई मला माफ कर. अनेक सत्य मला माहित असूनही गावासमोर सांगण्याचं धैर्य मला का नाही झालं? मी जीवाला घाबरत लोकांना फसवलं आणि स्वतःलाही फसवलं. काशीनं भाविड होऊ नये असा कौल त्यावेळी तू दिलास. हे सत्य फक्त मला माहित होतं. बाप्पाजींनी सांगितलं कुणालाही सांगू नकोस. मी जीवाच्या भीतीनं मी गप्प राहिलो. पण तू तुझा कौल खरा केलास. काशीला भाविन नाही तर धनाजीरावांची सून केलीस. गावातून तू रुसून गेलीस आणि परत आलीस ती काशीच्या पायगुणामुळे. आणि हेही सत्य फक्त मलाच माहित आहे. आणि पुन्हा एकदा आणखी एक सत्य मी पोटात तसंच दडवून ठेवलं. आता असत्य बोलण्याचा वीट आलाय. आई भिराई, आई भिराई तुला सगळं माहित आहे. आई भिराई तू महान आहेस. आणखीन एक सत्य मला उराशी कायम बाळगून राहावं लागणार आहे. मुलगी बापाचा नाश करेल हे तू केलेली भविष्यवाणी आता सत्यात उतरायला लागली आहे. बाप विरुद्ध मुलगी असा सामना सुरू झालाय. बाप्पाजींना माहीतच नाही की काशी त्यांची मुलगी आहे. बाप्पाजींना माहीतच नाही की काशी त्यांची मुलगी आहे. बाप्पाजींना माहीतच नाही की काशी त्यांची मुलगी आहे. आणि काशीलाही कुठे माहिती आहे की ती बापाविरुद्ध लढते. आणि बाप्पाजींच्या कृष्ण कृत्यांचा जाब त्यांची मुलगी काशीच त्यांना विचारणार. हे विनाश अटळ आहे. आणि हे सत्य फक्त मला माहित आहे. आई भिराई, आई भिराई तू महान आहेस. तुझी लीला अगाध आहे.
भाऊ, आता मी देवीकडे जे काही बोललो ते तुम्ही ऐकलं तर नाहीत ना? गुरु, मला खोटं बोलता येत नाही. मी सगळं ऐकलं. काय? कदाचित मी हे सगळं ऐकावं अशी आई भिराईचीच इच्छा असावी, आणि म्हणून माझी पावलं इकडे वळली. हो पण भाऊ, हे कोणालाही सांगू नका. गुरु, कसं बोलणार हे कोणाकडे? आता आता तुमच्यासारखं यापुढे मलाही हे सत्य पोटात दळवून जगावं लागणार आहे. भाऊ, भाऊ मलाही भान राहिलं नाही. भिराई देवीकडे मन मोकळं करावं असं वाटलं. गुरु, मला हे फार मोठं सत्य समजलंय, पण ते अर्ध आहे. आता कळलंच आहे तर मला पूर्ण गोष्ट कळायला हवी. माझ्या मनात प्रश्नांचं काहूर माजलंय, आणि त्यांची उत्तरं नाही मिळाली तर या जीवाला चैन मिळणार नाही. आली आली भाग्यलक्ष्मी.